विद्यार्थी मित्रो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी। आणि आज आपण हा चॅप्टरचे लाईव्ह प्रोसेसेस पार्ट 1 ह्या चॅप्टरचा आपण हा लास्टचं लेक्चर पाहणार आहोत। ठीक आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपण भरपूर काय पाहिलं। आता लास्ट स्टेपमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मायटोसिस म्हणजे काय आणि त्याचं डिव्हिजन कसं होत असतं। आता या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की मियोसिस आणि त्याचं डिव्हिजन कसं होत असतं। बघा, मियोसिस आपल्याला माहिती आहे की जर्म सेल्समध्ये होत असतं। जर्म सेल्स त्या असतात ज्या रिप्रोडक्शनमध्ये कामाला येतात किंवा त्या गॅमेट फॉर्म करत असतात। आता हे जे मियोसिस आहे ते किती प्रकारे होतं, मग ते होतं दोन स्टेप्समध्ये। एक होतं मियोसिस पार्ट 1, दुसरं होतं मियोसिस सेकंड म्हणजे मियोसिस 2 असं आपण त्याला म्हटलं तरी काही हरकत नाही। मग मियोसिस फर्स्ट मध्ये काय होतं बघा। आता मियोसिस फर्स्ट हे बघण्या अगोदर तुम्ही पुस्तकातली डायग्राम नंबर 2.8 पहा, कोणती मियोसिस पार्ट 1। तिथे कसं होते बघा, रिकॉम्बिनेशन अँड क्रॉसिंग ओव्हर बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स ऑकर, म्हणजे त्यांचं होमोलॉगस जे क्रोमोझोम आहेत त्याचंच रिकॉम्बिनेशन होतं, त्याच्यामध्येच क्रॉसिंग ओव्हर होतं। क्रॉसिंग ओव्हर होणं म्हणजे काय, एकाचा पार्ट दुसऱ्याला जाणं आणि त्या दुसऱ्याचा पार्ट स्वतःला येणं म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होणं किंवा रिकॉम्बिनेशन होणं असं आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, ते रिकॉम्बिनेशन होतं होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये। होमोलॉगस म्हणजे काय, स्वतःच्या सेल्सचे ते क्रोमोझोम आहेत म्हणजे स्वतःचेच, त्यालाच आपण होमोलॉगस म्हणतो। आणि हेटेरोलॉगस म्हणजे काय, माझं आणि दुसऱ्याचं कोणाचं तरी असं आहे तर हेटेरोलॉगस, पण माझं स्वतःचंच आहे तर होमोलॉगस। म्हणजे त्या सेल्सचे स्वतःचे जे आहेत ते क्रोमोझोम्सचं काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यांचंच एकमेकांमध्ये एक्सचेंज होतं। बघा, दोज होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे तेच होमोलॉगस क्रोमोझोम, नॉट सिस्टर क्रोमॅटिड, हे लक्षात ठेवा बरं का, ते सिस्टर क्रोमॅटिड नाहीत, ते आहेत होमोलॉगस क्रोमोझोम। डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, त्यांचंच डिव्हिजन 2 ग्रुप्समध्ये होतं आणि ते काय करतात, हॅप्लॉइड सेल्सचं फॉर्मेशन करत असतात, ते हॅप्लॉइड सेल फॉर्म करतात। हा झाला मियोसिस फर्स्ट मधला। आता मियोसिस सेकंड मध्ये मग काय होतं बघू, इथं तर आता हॅप्लॉइड सेलचं फॉर्मेशन झाले, मग मियोसिस सेकंड मध्ये काय होतं तेही पाहिलं पाहिजे। मियोसिस 1 मध्ये हॅप्लॉइड क्रोमोझोमचं फॉर्मेशन झाले। ठीक आहे, आता मग मियोसिस सेकंड मध्ये काय, मियोसिस सेकंड हे जस्ट लाईक मायटोसिस सारखं आहे, म्हणजे तिथं काय प्रोफेज, अनाफेज, मेटाफेज, टेलोफेज हे सगळं होत असतं। ठीक आहे, अशा प्रकारे हे जस्ट लाईक मायटोसिस आहे, म्हणजे त्याचं डिव्हिजन हे मायटोसिस लाईक होत असतं। ठीक आहे, मग पहिल्यांदा मियोसिस 1 मध्ये हॅप्लॉइड सेल्स तर फॉर्मेशन झाल्या। मग बघा आता 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्मड इन मियोसिस 1, म्हणजे 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, त्या मग डिव्हिजनमध्ये गेल्या। बघा, पहिल्यांदा मियोसिस 1 मध्ये हॅप्लॉइड सेलचं फॉर्मेशन झालं आणि मग त्या डिव्हिजनमध्ये गेल्या आणि त्यात काय झालं, सेपरेशन ऑफ रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स। आता इथं जे रिकॉम्बिनेशन झालं होतं त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणलं। अगोदर काय होतं, होमोलॉगस क्रोमोझोम्स, इथं झालं आता रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स, त्याचं सेपरेशन झालं आणि त्याचं फॉर्मेशन झालं कुणामध्ये, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या, म्हणजे एका सेल्सपासून 4 हॅप्लॉइड सेल्स आपल्याला पाहायला मिळाल्या एका डिप्लॉइड सेल्सपासून। ठीक आहे, बघा, प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय मियोसिस। ह्या मियोसिसमुळे काय होतं, प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन आणि स्पोर फॉर्म देखील ह्याच प्रोसेसने होत असतात। ठीक आहे, दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड म्हणजेच डॉटर सेल्स फॉर्म फ्रॉम 1 डिप्लॉइड, म्हणजे जसं की इथं म्हणलं एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल डॉटर सेल्स ह्या फॉर्म झालेल्या आपल्याला पाहायला मिळालं। आणि बघा, ड्युरिंग दिस सेलचं डिव्हिजन, आता ह्या सेल डिव्हिजन दरम्यान काय झालं, क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम, म्हणजे जे होमोलॉगस क्रोमोझोम होते त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं। बघा, त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं। क्रॉसिंग ओव्हर म्हणजे मी काय सांगितलं होतं, मी आणि एक दुसरा व्यक्ती आहे तर दुसऱ्या व्यक्तीची पेन मी घेणं आणि माझी पेन त्यानं घेणं, ह्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणत असतात। ठीक आहे, म्हणजे त्याचा ते म्हणण्यापेक्षा आता ह्या 2 सेल्स आहेत बघा, 2 पेन आहेत। ठीक आहे, ही आहे ब्लॅक आणि ही आहे कोणती, रेड। आता मी काय केलं, ह्या दोन्हीचं टोपण काढलं आणि रेडचं टोपण दिलं इकडं आणि ब्लॅकची कॅप दिली तिकडं। मग बघा, आता ही तर ब्लॅक पेन आहे आणि ही आहे रेड पेन, पण ह्यांचं टोपण हे वेगवेगळ्या दिशेला गेलं, म्हणजे यांच्या दोघांमध्ये काय झालं, क्रॉसिंग ओव्हर असं म्हणायला काय हरकत नाही। म्हणजे बघा, याचा कलर वेगवेगळा झाला। ठीक आहे, म्हणजे रेडचा काही पार्ट ब्लॅकला आला आणि ब्लॅकचा काही पार्ट हा रेडला जाऊन बसला, यालाच आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर। म्हणजे ह्या सेल डिव्हिजन दरम्यान हे क्रॉसिंग ओव्हर होतं होमोलॉगस सेल्समध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं। आता क्रॉसिंग ओव्हर झालं म्हणजे माझा काही पार्ट तिकडे गेला, त्याचा काही पार्ट इकडे आला, त्याच्यामुळे काय झालं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं आणि ज्या 4 डॉटर सेल्स होत्या त्या काय होत्या, जेनेटिकली डिफरंट फ्रॉम, एक तर पॅरेंट्सपासूनही डिफरंट होत्या आणि दुसरे ते आपापसातही डिफरंट होत्या। म्हणजे 4 ह्या वेगवेगळ्या जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या ह्या सेल्स डिफरंट पाहायला मिळाल्या
आणि त्यामुळेच काय आपल्याला म्हणता येईल, इव्होल्यूशन हे पाहायला मिळालं. ठीक आहे, अशा प्रकारे हा चॅप्टर होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक छोटीशी तुम्हाला काय दिलं, एक्सपेरिमेंट दिलं. काय, तुम्हाला एक कांदा घ्यायचा आहे, कांद्याला काय करायचं आहे, कोनिकल फ्लास्कवर ठेवायचे आहे. म्हणजे कोनिकल फ्लास्कवर कांद्याला सरळ न ठेवता उलट ठेवायचे, जेणेकरून त्याचे जे रूट्स आहेत ते पाण्यात गेले पाहिजेत, ते पाण्यात ग्रो झाले पाहिजेत. ठीक आहे, मग 4-5 दिवसांनी तुम्हाला काय करायचं आहे, काही नाही, 4-5 दिवसांनी तुम्हाला ते कांदा उचलायचा आहे. त्याचे जे रूट्स ग्रो झालेत त्या रूट्स थोड्याशा कापायच्यात. त्या रूट्सला कापून थोडंसं कापून त्याचा एक छोटासा पार्ट घ्यायचा आहे. त्या छोट्याशा पार्टला काय करायचं आहे, स्लाईडवर टाकायचे. कशा, वॉच स्लाईडवर. त्या वॉच स्लाईडवर थोडंसं आयोडीन टाकायचे. त्याला न्यायचे कशाखाली, मायक्रोस्कोप खाली. मायक्रोस्कोपनी तुम्हाला काय पाहायचं आहे, ती जी कंडिशन आहे, ती जी ग्रोईंगची फेज आहे, ती जी सेल डिव्हिजनची फेज आहे ती कोणती आहे किंवा ती स्टेप कोणती चालू आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे आणि ते कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे, हा एक्सपेरिमेंट करायचं. ठीक आहे, नाहीतर सायन्सच्या टीचरला म्हणा, तुमच्या शाळेचे जे सायन्स टीचर आहेत त्यांना सांगा की आम्हाला असं असं करायचं आहे आणि आम्हाला असं असं पाहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा चॅप्टर पाहिला. कोणता, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टरचा खात्मा झालेला आहे. मला माहिती आहे की हा चॅप्टर थोडासा समजायला अवघड आहे, त्याच्यामुळेच मी म्हणतोय की तुम्हाला जे काही क्वेश्चन पडलेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, विचारत चला, मी त्यांचं आणखी एक्सप्लेनेशन देत चालेल. ठीक आहे, हे जर इथे समजून घेतलं तर तुम्हाला 11वी-12वीमध्ये खूप इझी जाईल असं माझं पर्सनली म्हणणं आहे. ठीक आहे, हे झालं फाउंडेशन तुमच्या 11वी-12वीचं, पण हे तुमच्या बोर्डाच्या दृष्टीनेही सेल डिव्हिजन हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे समजून घेत चला. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.